आनंद आहे. आनंद घेण्याची आपली तयारी मात्र आहे. प्रत्येक गोष्टीत आनंद आहे. आपल्या कर्मामध्ये आपल्याला आनंद आहे. आपण जे काही प्रभूचं नाम घेतो, त्याची पूजा करतो, भक्ती करतो, त्यात आनंद आहे. आपण जे काही ध्यान करतो त्यामध्येही आनंद आहे. ज्ञान जर मिळालं तर मग काही संतहितच काही नाही, पण नित्य आनंद रूपच राहतं. सगळ्या परमार्थाची सुरुवात कर्मापासून. कर्म उत्तम व्हायला पाहिजे. कर्मच जर धड नसेल म्हणजे पायाच नाही तर इमारत कुठली. कर्म धड म्हणजे काय ते लक्षात घेऊया. जिथे ज्या ठिकाणी जो मनुष्य त्याच्या शक्तिबुद्धीप्रमाणे असेल, मग तो स्वयंपाकघरात असो नाही तर प्राईम मिनिस्टरच्या खुर्चीवर असो, तिथे तिथे ते काम जे प्राप्त आपल्या वाट्याला आलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट झालं असं बाकी त्यांनी म्हटलं पाहिजे. आपण नुसतं म्हणून चालणार नाही की मी काम फार छान केलं असं नाही. लोकांनी म्हटलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला जी चार मंडळी आपल्याकडे पाहतात, काम करणार जे चालू आहे आपलं, त्याच्याकडे पाहणारी पुष्कळ मंडळी असतात. पण आपल्या आजूबाजूला जी मंडळी आहेत त्या मंडळींनी निश्चितपणे सांगितलं पाहिजे की हा मनुष्य अत्यंत उत्कृष्ट काम, तन मन धनाने, निष्काळजीपणा नाही, अविवेक नाही कर्मामध्ये. मग तो प्रोफेसर असो, तो शिक्षक असो, तो शिंपी काम करो, तो कापड दुकान चालवो, अथवा तो ज्ञानेश्वरी सांगो, अथवा हरिस्मरण करत असो, अथवा तो हॉस्पिटलमध्ये एखादा डॉक्टर किंवा कोणी काही जे असेल तिथे ते जे काम ज्याच्या वाट्याला आलेलं आहे ते काम अशा पद्धतीने त्यांनी केलं पाहिजे की सगळ्यांनी त्याची स्तुती करावी. हे साधी गोष्ट आहे. साधी गोष्ट आहे, पण किती थोडे लोक हे करू शकतात. निष्काळजीपणाने काम होतं. त्या कामाचा आपला काही संबंध नाही असं वाटतं. हे काम कसं तरी उरकून एकदा ध्यानाला बसायचं आहे असंही वाटतं. हे काम उरकलं आपण नाम घ्यायला सुरुवात करू असंही वाटतं. कर्म ही परमेश्वराची पूजा आहे हे विसरलो आपण. जसं नाम ही पूजा आहे, जसं ध्यान ही पूजा आहे, तसं कर्म ही पूजा आहे. असं जर आपण करू ना तर 22 तास आपले व्यर्थ गेले आणि फक्त नाम आणि ध्यान जेवढं तास 2 तास होईल तेवढंच जीवन आपलं सफल झालं असं त्याचा अर्थ होईल. म्हणून जिथे ज्या ठिकाणी ज्याच्याविषयी ज्ञानोबांपासून सारे संत स्वरूपानंदांपर्यंत एक मुखाने सांगतात, आपल्याकडे ओघानी जे काम आलेलं आहे, जे वाटिया आले स्वभावे, ते आचरे विधी गौरवे शृंगारून या स्वाधिकाराचे निनावे. आपला जो अधिकार असेल तो, कोणाला स्वयंपाकाचाच अधिकार आहे, त्यांनी कमी लेखू नये का. कोण बँकेमध्ये मोठा ऑफिसर होईल, त्याने आपलं काम कमी लेखण्याचं काही कारण नाही. अथवा एखादा कारकून असेल, त्यांनी आपलं काम कमी लेखण्याचं कारण नाही. अथवा कोणी झाडझूड करत असेल, त्यांनी आपलं काम कमी राहील. ते आचरे विधी गौरवे शृंगारून या. त्याच्यापासून त्याच्या मनाला प्रसन्नता पाहिजे आणि इतर आजूबाजूला जी मंडळी आहे त्यांनाही प्रसन्नता वाटली पाहिजे. अशा प्रकारचं काम करणं हा त्याचा पाया आहे. सगळ्या परमार्थाचा पाया कर्मयोग. म्हणून ज्ञान सांगितल्याबरोबर तिसऱ्या अध्यायापासून कर्मारंभूतो तृतीयाध्यायी बोलीला प्रथम कर्म सांगितले भगवंतांनी कसं करायचं, मग ध्यान, मग भक्ती, असा चढता वरता आहे. कर्म ज्याची धड नाही त्याची कल्पना करा. कसं तरी काम करायचं आपल्याकडे आलंय ना, आता पुरं करायला पाहिजे असं कितीतरी लोक म्हणतात. आलं तर आलं म्हणजे काय पगार घेता की नाही, 1000, 500, 2000, 4000 मध्ये काम कोण करीत. तुम्ही पगार घ्यायचा आणि यांनी काम करायचं का. तुमचं काम कोण करीत. एखादा सत्पुरुष असला तरी तो त्याच्या वाट्याला आलेलं काम किती तन्मयतेने करतोय. स्वामींचं चरित्र आहे. नुसतं आंब्याच्या पेटीवर नाव घालण्याचं काम, आता ते काय त्यांच्या योग्यतेचं होतं. तथापि ते इतकं उत्कृष्ट, ते अक्षर स्वच्छ, स्वच्छ, नीट नाही. मग त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्यातलं अक्षर बघा कसं स्वच्छ व्हा.
समर्थ म्हणतात असा पुरुष पाहावा असं वाटावं. असं काम करणारा जो पुरुष असेल तो पाहावा असं लोकांना इच्छा व्हावी की कसं काम करतोय. कोणतंही काम कसं तरी पुरं करण्याची आपल्याला एक वाईट खोड लागलेली आहे, अगदी वाईट खोड आहे. तसंच आपलं काम गौण असून त्याचं काम चांगलं आहे असंही वाटतं, हेही बरोबर. तो भले परमार्थ करत असेल, मी साधं मला परमार्थ कळत नाही, साधं काम करतोय स्वयंपाक असं असेल, मला परमार्थ अजून कळत नाही, पण हे काम, पण ते काम जर तो उत्कृष्ट करीत तर ज्या कामाने त्या सर्वात्मक प्रभूची पूजा झाली असं समजा. गृहिणीचं काम हे काय सोपं काम आहे असं का वाटावं बा? आपल्या वाटून पोळपाट लाटणं आलेलं आहे आपल्या, आम्ही की नाही आज चालला तर बघा ना कसं काम करत. कदापि कंटाळलेलं तुम्हाला सापडणार नाही. काय वय स्वयंपाकघरात माझं काम काय, मी नाही का प्रवचन करणार, एखादं काहीतरी सांगणार, मी जर आनंद असं बसले मी संत म्हणून तर काय वाईट आहे, त्याच्यामुळे लोक येतील पाहता, असं कदापि त्यांना वाटत. आणि म्हणून त्या मोठ्या त्याचं कारण हे आहे की जे काम ज्या वाट्याला ज्याच्या आलेलं आहे ते काम अतिशय उत्कृष्ट शृंगारुनी असं म्हटलेलं आहे. साध शृंगार करून एखादी मुलगी आपल्या गळ्यामध्ये माळा घालते, हे घालते, काय सोन्याच्या साखळ्या पानच्या हातामध्ये, आणि साध शृंगार करून जशी असावी तसं ते काम दिसलं पाहिजे. जर ध्यान करणारी मुलगी अथवा मुलगा, नाम घेणारी मुलगी अथवा मुलगा तिच्या ऑफिसमध्ये बसून तिच्याकडून जर धड काम होत नसेल तर मी समजेन तिने केलेला परमार्थ अथवा त्यांनी केलेला परमार्थ व्यर्थ. कारण कर्म हेच मुळे पाय आहे. तो पायाच ज्याचा नाही तो वर काय इमारत बांधणार, त्याचं ध्यान तरी काय होणार आणि नाम तरी काय घेणार, त्याच्यात प्रेम येणार कुठून? 24 तासातलं 22 तास जे आपल्या हातात काम आहे, झोपणं सोडलं तरी 15 तास, हे 14-15 तास काम जर धड होत नसेल आपल्या हातून तर ते 2 तासाचं काम कुठलं धड होणार? काम करताना प्रसन्न पाहिजे, काम करताना तृप्त पाहिजे, काम करताना भगवंताची पूजा असं म्हणून करायला पाहिजे, काम करताना आपण आनंद निर्भर पाहिजे, काम करताना आपण मोकळं पाहिजे. माझा काही सगळी जबाबदारी भगवंतानी घेतलेली आहे. तो माझ्या शक्ती बुद्धीप्रमाणे जे काम माझ्या पुढे आणून ठेवील ते उत्कृष्ट करून पुन्हा इदन्न मम असं म्हणून शांतपणे ध्यान करायला दूर आपल्या ठिकाणी नाही. उद्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये काम करणारी नर्स जर तिथे ध्यानाला बसेल, पेशंट ओरडतोय आणि ध्यान करते, हे पुण्य का पाप? असं चालणार नाही. हॉस्पिटलमध्ये काम करताना तो पेशंट हा परमात्मा, तिथलं काम हे परमात्मा स्वरूप, अशा पद्धतीने सगळे करत. कुठेही तयारी न करता प्रोफेसर जर कॉलेजमध्ये जायला लागला विद्यार्थ्यांना शिकवायला तर तो काय शिकवणार? सरळच आहे. पहिला मामाने विचारलं, मामा आपण कशाला प्रवचनाच्या पूर्वी ज्ञानेश्वरी वाचता? तुम्हाला तर सगळी मुखोद्गत. तर ते म्हणत असत की कोण येईल तिथे, एखादा अधिकारी मनुष्य आला तर मी जे काही सांगणार आहे त्याची माझी कल्पना तर पाहिजे, तयारी तर पाहिजे. मी 25 वर्ष 50 वर्ष ज्ञानेश्वरी सांगतो म्हणून मला सगळं येतं असं मुळीच नाही. बरेच येत नाहीये, थोडंच येतं असं उत्तर सांगितलं. परमार्थ हा अगाध आहे आणि त्याचा पाया कर्म. ह्या कर्माकडे प्रत्येकाने जपून नीट आपल्या पतीचं व्यवस्थित झालं की नाही, आपला पती संतुष्ट आहे की नाही आपल्या कर्मावर, आपण जे काम करू, जे काय अन्न त्याला वाढू, जे काय त्याच्या कपड्याला त्याची काळजी घेऊ, आपण जे काही करत नसतो आणि पती जर नोकरी करत असेल, कुठेतरी जात असेल तर त्याचं सगळं काम बरोबर झालंय की नाही बघून मग शांतपणे ध्यानाला बसतो. ऑफिसमध्ये ध्यान नाही, ऑफिसमध्ये गीता ज्ञानेश्वरी सांगणं वाचणं नाही, लक्षात घ्या. हा तर आता काम नाही काय करायचं, व कंटाळा करत ज्ञानेश्वरी वाचतं म्हणजे हे का ऑफिसचं काम नाही तर आणखीन काही काढा काम आणि काम करा. ऑफिसचं काम ऑफिसमध्ये व्हायलाच पाहिजे. आपलं काम नसेल. स्वामीजींचे थोरले बंधू आदर्श उदाहरण, कशी माणसेही निर्माण होतात, मोठे मोठे संत कसे निर्माण होतात ते सांग. आपलं काम संपलं तर शेजारच्या क्लार्क हे ऑफिसर होते, खरं पोस्टमास्तर होते, पोस्टात होते, तर शेजारचं जो कारकून असे काय नाही राहिलंय का काम तुझं, आणि इतकंच नाही तर सगळी मंडळी गेली म्हणजे कोणाचं काम राहिलं ते बघून दुसऱ्या दिवशी सकाळी अर्धा पाऊण तास 1 तास आधी येऊन त्यांची कामं करून त्यांच्या फायली त्यांच्या टेबलावर ठेवत असत.
म्हणून स्वामी म्हणत असत की माझे जे बंधू होते ते खरे संत होते, असं स्वामी म्हणत असत. ते संत म्हणून प्रसिद्ध झाले, पुढे ग्रंथ लिहिले नाहीत ते किंवा पुढे प्रवचन केले, त्यामुळे संत होते माहिती. असे कित्येक संत आहेत की जे ज्ञानेश्वरांच्या तोडीचे होते, पण त्यांचे काहीच आपल्याला माहिती नाही, ग्रंथ संपदा नाही, काही नाही. पण ते आपले कर्म, आपली उपासना, आपलं ध्यान, आपलं नाम, आपलं ज्ञान हे पूर्णपणे आपल्याशी ठेवून निघून गेले. आपल्याला काही प्रसिद्धीच मिळाली पाहिजे असं नाही, की प्रसिद्धी फार थोड्यांच्या वाट्याला येते. कित्येक चांगली माणसं असतात. मेनी अ जेम ऑफ प्युअरेस्ट रे सिरीज अँड मेनी अ फ्लॉवर ब्लूम टू ब्लश अनसीन. असं काय सांगता येत नाही. कितीतरी फुलं आहेत अशी की जी देवाच्या माथ्यावर पडलीच नाहीये, पण त्यांचं आयुष्य वाया जात नाही. तसं आपलं कर्म प्रसिद्धी असो नसो, आपलं कर्म जे आहे ते अत्यंत नीट नाही, सहा शृंगार करून आपण केलं एवढंच नाही. नाना तुझं काय काम आहे? काय आजकाल जी कीड आहे आपल्या देशाला पण, समाजाला पण, व्यक्तिगत पण, कुटुंबाला पण, तो आळस. झोपा काढायचा आणि झोप येत नसली तर ज्ञानेश्वरी वाचत बसायचं, हे खरं नव्हे. काम कोण करील? राष्ट्राची कामं तशीच पडून राहिल्यात, ऑफिसमध्ये कामं तशीच पडून राहतात. ध्यान करणं किंवा नाम घेणं हे काही एवढंच जीवन नाहीये. ध्यान आणि नाम 2 तास झालं, 3 तास झालं, पुढे 21 तास काय झालं? तर कर्माचा संबंध. आधी कर्माचा प्रसंग. कर्म केली की पाहिजे चांग, किंचित पडले जंग तरी हरिस्मरण करावे, असं म्हणते. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थाचा अर्थात. आधी प्रथम कर्म झालं का धड, मग ध्यान, मग नाम. आणि कर्म धड येतात तर माझं पुरतं माझं आपलं झालं. जसा नवरा म्हणतो तर माझं काम मी केलेलं आहे, हा संसार नाही. तुझं काम केलं नाही, एकदा पुढे लागते, बघ ना कसं काय करू. एकदा किरसून घेऊन झाडू घे. मी दुकान झालं तसे आपल्याला माहिती आहे. मी घर देखील झाडतो. सरलाताई ध्यानाला बसलेले असताना मी बाहेरचं सगळे हे झाडून काढतो. मला त्या कुठेच काही वाटत नाही. झाडत असताना मी मंदिर झाडतो असाच भाव असतो. आणि झाडून झाल्यानंतर मग मी ध्यान करतो. साधी गोष्ट आहे, ह्याच्यात अवघड काय? आणि जर ध्यान धारणा करणारा पुरुष अथवा स्त्री, नामस्मरण करणारा पुरुष अथवा स्त्री, हे सामान्य लोक जसे काम करतात तसंच जर त्याचं काम असेल तर त्यांनी केलं तरी काय, ध्यान करून नाम करून त्याचं काम विशेष चांगलं झालं पाहिजे. लोकांनी त्याची स्तुती केली पाहिजे. काम करावं तर असं करावं. का बरं? हा नाम घेतो, हा ध्यान करतो, म्हणून हा जास्त चांगलं काम करू शकतो. लक्षात आला आपल्या, हा आहे परमार्थाचा पाय. अशा प्रकारे परमार्थ जर झाला तर होऊ शकतो. लोक आपली स्तुती करतात, वाहवा करतात, आपण उत्तम आहोत असं म्हणतात. लोक आपलं अनुसरण करतात, अनुकरण करतात. अशा प्रकारचं आपलं जीवन अगदी अल्प स्वल्प प्रमाणात देखील घालवणं शक्य आहे. आणि ते जीवन कोणाही मोठा व्यक्ती इतकंच पवित्र आणि पोचते.